सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथील शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्र चालकांनी बोगस खत देऊन केली फसवणूक। जवळपास 50 एकर क्षेत्रातील कपाशीचे खत वापरल्यामुळे पीक पूर्ण उद्ध्वस्त। आम्हा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार प्राणांतिक उपोषण, संबंधित शेतकऱ्यांनी दिली ज्ञानपंख 24 न्यूजला माहिती। पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते अंकुश पाटील यांनी संबंधित शेतकऱ्याला न्याय देण्याची केली मागणी। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ज्ञानपंख 24 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि हा आहे ज्ञानपंख 24 न्यूजचा सिल्लोड येथून थेट ग्राउंड रिपोर्ट। सध्या राज्यात शेतकरी निसर्गाच्या प्रकोपाने हैराण झाला असून शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। सरकार राज्यामध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या योजनांचा पाऊस पाडत असून शेतकरी मात्र त्यांच्या लाभापासून वंचित राहत असल्याचे शेतकरी बोलत आहे। सिल्लोड तालुक्यातील धानोरा या गावातील काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील लावलेल्या कपाशीला आदिनाथ क्रॉप सायन्स कौलाने तालुका मालेगाव जिल्हा नाशिक या कंपनीचे खत श्रीराम सुपर दाणेदार झिंक प्लस बोरॉन हे खरेदी केले होते व हे खरेदी केलेले खत त्यांनी आपल्या कपाशी पिकाला दिल्यामुळे त्या कपाशीचे या खतामुळे पूर्णतः नुकसान झाल्याचे या धानोरा येथील 50 शेतकऱ्यांनी ज्ञानपंख 24 न्यूजला माहिती देताना सांगितले आहे। त्यांनी पंचायत समितीचे कृषी विभागाचे अधिकारी यांना दिनांक 19/7/2024 रोजी लेखी तक्रार करून ज्या कृषी सेवा केंद्रातून हे खत खरेदी केले त्या कृषी सेवा केंद्राची चौकशी करून ज्या संबंधित शिवराज कृषी सेवा केंद्र भराडी रोड वांगीफाटा यांचे संचालक बापूराव काकडे यांनी आम्हाला खत दिले होते ते पूर्णतः बोगस असल्यामुळे व तेच खत वापरल्यामुळे आमच्या कपाशीचे पूर्ण नुकसान झाले आहे। आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी व संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। सदर तक्रार निवेदनावर जवळपास 50 शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। त्यांना न्याय मिळावा म्हणून नुकसान भरपाई मिळावी म्हणून पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते अंकुश पाटील गाढवे व अन्यायग्रस्त शेतकरी यांनी ज्ञानपंख 24 न्यूजशी बोलताना दिलेल्या प्रतिक्रिया पाहूयात। नमस्कार, ज्ञानपंख 24 न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। धानोरा येथील काही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये कपाशीची लागवड केलेली होती। एकंदरीत साधारणतः 40 ते 50 एकरामध्ये त्यांनी लागवड केली होती, परंतु त्यांनी एका कंपनीचं खत त्या कपाशीला वापरल्यामुळे ते पूर्णतः कपाशी त्या ठिकाणी जळून खाक झालेली आहे आणि ते खत निकृष्ट दर्जाचं असल्यामुळं संबंधित पंचायत समितीचे कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी संबंधित अधिकाऱ्यांना त्या शेतकऱ्यांना लेखी निवेदन या ठिकाणी दिलेले आहे आणि जाय मोक्यावर संबंधित अधिकारी त्या ठिकाणी येऊन त्यांनी स्थळ पाहणीसुद्धा केली। परंतु शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी जे आम्ही खत वापरलं तेच खत त्यांनी प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवायला पाहिजे होतं, परंतु ते खत न पाठवता त्यांनी त्यांच्या जवळचं खत पाठवलं असं त्यांचं म्हणणं आहे। माझ्या समोर काही शेतकरी आहे, काय सांगू शकाल तुम्ही, काय नुकसान झालं तुमचं? साहेब, आम्ही खत आणलेलं बापू काकडेकडून, त्यांनी खत बरोबरच दिलं नाही आम्हाला आणि म्हणतो तुमची जमीन पण खडी आहे अशी तशी आहे आणि कानावरच घेऊनही लागला। बरं, तुमचं काय म्हणणं आहे दादा? आमचं तेच म्हणणं आहे। काय म्हणणं तेच म्हणजे नेमकं काय? आमच्या खतामुळे कोणत्या खतामुळे तुमचं नुकसान झालं? खत कोणतं होतं ते? झिंक दाणेदार। झिंक दाणेदार तुम्ही कृषी अधिकाऱ्यांना विचारून खरेदी केलं होतं का? नाही। किती नुकसान झालं तुमचं? आमचं 1.5 एकर। बरं, अधिकाऱ्यांचं काय म्हणणं त्यावर? अधिकाऱ्यांचं काही सांगू शकत नाही। माझं नाव धुरपतराव साहेबराव काकडे धानोरा। तरी एक खत मी दाणेदार खत टाकलेलं आहे शेतामध्ये धानोरा शिवारात, तर हे पुरं फळं आहे ना, पुरं असं करपून गेलेलं आहे। बरं, तुमचं काय अपेक्षा आहे की शासनाने तुम्हाला त्या संदर्भात मदत करावी? शासनानं मदत द्यायला पाहिजे आम्हाला पुऱ्या शेतकऱ्याला। 40-50 एकर शेतकरी समजा। 40-50 शेतकरी कुठले शेतकरी आहे? धानोरा गावचे। धानोरा गावचे। माझं नाव भगवान भाऊसाहेब सुलतानी। ते इदानी झिंक प्लस बोरॉन दाणेदार आणलेलं होतं खत बापू काकडीजवळून। त्यांनी जर आमचं नुकसान भरपाई जर नाही दिली तर आम्ही येत्या 15 डिसेंबरला आत्महत्या करणार आहे, ते बी कलेक्टर ऑफिस समोर।
नाही जर दखल जर घेतली तर. या शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की जर बापू काकडे नावाचा कोणी कृषी दुकानदार आहे, त्यांच्या दुकानातून आम्ही हे खत खरेदी केलेलं होतं, जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यासमोर न्याय न मिळाल्यामुळे आम्ही आत्मदहन करणार आहोत, असं या शेतकऱ्यांनी या ठिकाणी आवर्जून सांगितलेलं आहे. झिंक प्लस बोरान हे खत वापरल्यामुळे पूर्ण कपाशी खराब झाली. शासनाला हीच विनंती आहे की आमचे नुकसान भरपाई करून द्यावी. दाणेदार खतामुळे माझं पूर्ण 2 एकराचं नुकसान झालेलं आहे. पूर्ण माझी कपडे पूर्ण कापून दिलेली आहे. माझी शासनाने म्हणणे आमचं पूर्ण भरून द्याने, पाणी करून लवकर यावं द्या. एकंदरीत या ठिकाणी 10 ते 20 शेतकरी आहे, असे अनेक जवळपास 50-60 शेतकरी आहे की त्यांचं मोठ्या प्रमाणात त्या खतामुळं नुकसान झालेले आहे. कपाशी जळून गेलेली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीनं त्यावर उपाययोजना करून आम्हाला शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरपाई द्यावी, नसता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 15 ऑगस्ट या दिवशी आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी या ठिकाणी पंचायत समिती या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी ज्ञानपंख 24 न्यूजला त्यांनी माहिती देताना सांगितलेले आहे. धन्यवाद. माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा एक उत्कृष्ट पत्रकार अंकुश पाटील गाढवे या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी संदर्भात या ठिकाणी आपल्याला ज्ञानपंख 24 न्यूजला माहिती देत आहे. नमस्कार. काल साधारणतः 6:30च्या सुमारास ही सर्व शेतकरी मंडळी एक निवेदन घेऊन या पंचायत समितीच्या आवारात आले होते, परंतु तोपर्यंत प्रशासकीय कार्यकाळ संपलेला असतो, वेळ संपलेली असते, त्याच्यामुळे इथं आवक बंद होतं. परंतु हे शेतकरी इतके हवालदिल झालेले, यांची आज मानसिकता खूपच बिघडलेली आहे. कारण की यांनी ज्या आदिनाथ कंपनीचं खत खरेदी केलं होतं ते आपलं वांगी फाटा येथील बापू काकडे यांच्या दुकानातून ते खरेदी केलं होतं. आणि हे खत असं आज निदर्शनास येत आहे की इतक्या शेतकऱ्यांचं जर नुकसान होत असेल तर नक्कीच हे खत बोगस होतं. याची कोणत्याही प्रकारची गुणवत्ता नियंत्रकाकडून चौकशी झालेली नव्हती. तालुका कृषी अधिकाऱ्यांचं याच्याकडं मला असं दिसतंय की फारसं लक्ष नाही आहे, म्हणूनच अशा प्रकारचं बोगस बियाणे शेतकऱ्यांना माती मारून त्यांचं नुकसान करण्यात येत आहे. एकतर आज हा मान्सूनचा लहरीपणा आहे, त्यात शेतकरी हवालदिल अगोदरच झालेला आहे. त्यातही जर का कंपन्या अशा प्रकारच्या बोगसगिऱ्या करत असतील आणि शासकीय कर्मचारी जर त्याला बगल देत असेल तर याच्यामध्ये मोठं गोडबंगाल आहे आणि प्रत्येक वेळी शेतकऱ्याचं शोषण केलं जातं, आजही सिद्ध झालेलं आहे. मी या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून असे आवाहन करतो की शासनाने या शेतकऱ्यांची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा 15 ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणावर हे आंदोलन करतील असा आम्ही या माध्यमातून इशारा देत आहे. आणि या झालेले नुकसान जे तातडीने देण्यात यावं, जेणेकरून या शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे होते अंकुश पाटील यांनी ज्ञानपंख 24 न्यूजला शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानी संदर्भात एक माहिती दिलेली आहे. जर शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही तर आम्ही येत्या 15 ऑगस्टला या शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यासमोर आंदोलन करणार आहोत, असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. धन्यवाद.